नमस्कार, मी तुमची लाडकी वडापाव गर्ल. आज कुठे आली आहे माहितीये का? आज मी आलेली आहे ठाण्यातील डवलेनगर येथील श्री स्वामी समर्थ यांच्या मठामध्ये. हे आहे माझ्या स्वामींचं मठ आणि मला इथे आल्यावरती खूपच प्रसन्न वाटतं. मग कधी गुरुवारी असू दे नाही तर आठवड्यातल्या कोणत्याही चांगल्या वारी आम्ही इथे येतोच आणि खरंच इथे आल्यावर खरंच भारी वाटतं. आज आहे दत्त जयंती आणि दत्त जयंती निमित्त मठामध्ये खूप मोठा कार्यक्रम होता. दत्त जयंती निमित्त मठामध्ये दत्त आणि श्री स्वामी समर्थ मूर्ती अभिषेक होतं. त्यानंतर पूर्णाहुती होती. तसंच श्री स्वामी समर्थ सारामृत सामुदायिक पठण व जप होतं आणि श्रीची मध्यान्ह आरती होती. तसंच सामुदायिक जप सुद्धा होतं. प्रश्नोत्तर व समस्या मार्गदर्शन होतं आणि श्रीची औदुंबर प्रदक्षिणा तसेच श्रींची महाआरती आणि श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ यांचे सुश्रव्य भजन सुद्धा होते. विचार करा, एवढे सगळे कार्यक्रम आपल्या या मठामध्ये केले जातात. इतकंच नाहीये तर हा कार्यक्रम एक आठवडा आधी सुरू होतो, ज्यामध्ये गुरुचरित्र पारायणाची सुरुवात केली जाते. प्रत्येक गुरुवारी या मठामध्ये महाप्रसाद असतो आणि महाप्रसादाचा आस्वाद घ्यायला भाविक लांबून लांबून येतात. आज दत्त जयंती निमित्त भाविकांची जी गर्दी होती ना, बघू शकतात किती तुडुंब गर्दी आहे आणि आज पूर्ण दिवस अशीच गर्दी राहणार आहे आणि प्रत्येक गुरुवारी अशीच गर्दी असते. मठात येणारा प्रत्येक स्वामी भक्त आपल्या इच्छेने काही ना काहीतरी दान करूनच जातो. मठात आम्ही जेव्हाही येतो त्यावेळेला आम्हाला खूप स्त्रिया दिसतात इथे नामस्मरण करताना. ते बोलतात ना, जर तुम्ही मठामध्ये नामस्मरण केलं तर त्याचं फळ तुम्हाला 1000 पटीने मिळतं. तुम्हाला मी माझाच अनुभव सांगते. लहान असल्यापासून मी स्वामींची प्रतिमा आमच्या घरात बघितलेली, पण आमच्या स्वतःच्या घरात नाही तर माझ्या काकांच्या घरात, माझ्या मावशीच्या घरात. पण त्यावेळेला मला त्याची प्रचिती नव्हतीच. जसं माझं लग्न झालं त्यानंतर थोड्या संकटांना मला सामोरं जावं लागलं, पण ते संकट काही संपतच नव्हती. त्यावेळेला असं वाटलं की स्वामींचा आधार घेऊन बघूया. स्वामींना जेव्हा मी शरण गेले आणि त्यांची उपासना मी केली, म्हणजे स्वामी चरित्र सारामृत वाचले आणि स्वामींचा उपवास केला मनापासून, त्यानंतर स्वामींची प्रचिती हळूहळू मला कळायला लागली. पण त्या संकटांना सामोरं जाण्याची ताकदच स्वामी देतात, हे खरंच आहे. असंच माझ्या आयुष्यात स्वामी समर्थ आले आणि तेव्हापासून मीही स्वामी भक्त झाले. डोळे भरून स्वामींचं दर्शन केल्यानंतर बाहेर येऊन मी होमाच्या पाया पडले. गुरुजींनी होमाची मांडणी एवढी सुंदर केलेली ना की बघत राहावीशी वाटत होती. तुम्ही जर ठाण्यात राहणारे असाल तर नक्की एकदा तरी भेट द्या या स्वामी समर्थ केंद्राला, जिथे तुम्हाला खरंच खूप भारी वाटणार आहे. म्हणजेच तुम्ही जेव्हाही मठात प्रवेश कराल तेव्हा तुम्हाला एकदम पॉझिटिव्हिटीच येते. तुम्ही जर ठाण्यात राहणारे असाल तर नक्की एकदा तरी डवलेनगरच्या स्वामी समर्थ केंद्राला भेट द्या. स्वामींच्या मठात जाताना तुम्हाला एक छोटं औदुंबर साई मंदिर लागतं. म्हणजेच औदुंबराच्या खाली एक छोटंसं मंदिर आहे, जिथे स्वामींची, साईबाबांची आणि दत्तांची प्रतिमा आहे. एवढं छान वाटतं ना तिथे. तसंच त्याच्या समोरच छोटं शिवलिंग सुद्धा आहे. मग तुम्ही कधी जाताय ठाण्याच्या डवलेनगरला?